मिरजेत रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बालरुग्णालयाची तोडफोड करीत डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली। या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले आणि याबाबत गांधी चौक पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा मिरज IMAने निषेध केला आहे। मिरजेत गुरुवारी 11 वाजता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या अल्फा हॉटेलजवळील स्वप्नील बाल रुग्णालयात मुस्तफा शेख राहणार शामराव नगर सांगली यांच्या 13 महिन्याच्या अत्यावस्थ लहान मुलीला उपचारासाठी आणले होते। मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला, त्यामुळे डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मुस्तफा शेख आणि त्यांच्या असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील फर्निचर आणि इतर वैद्यकीय साहित्याची मोडतोड केली। डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली आणि यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोंचे नुकसान करण्यात आले। तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार CCTVत कैद झाला आहे। रुग्णालयात आणलेल्या रुग्ण बालिकेची तपासणी आणि उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला, तरीही नातेवाईकांनी तोडफोड आणि मारहाण केल्याचे डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांनी सांगितले। या घटनेचा निषेध करून मिरज IMAच्या सदस्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली। याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात मुस्तफा शेख आणि अन्य 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती समजताच मध्यरात्री महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI उदय कुलकर्णी, पोलीस नाईक नाना चंदनशिवे, चालक कोळेकर बसवराज कुंदगोळ यांनी धाव घेत जमावाला पांगवले। पुढील अनर्थ टळला।